तर आपण मी देखील तुम्हाला सांगू इच्छितोय, जिथे जे ऑफ साईडला उजव्या फलंदाजाच्या ऑफ साईडची जी क्षेत्र आहे तिथे निळ्या कलरचे पत्रे आहेत, पत्र्याच्या वरून जर बॉल जातोय किंवा त्या मधनं जरी बॉल गेला तर डिक्लेअर 2 दिले जातील. आणि जेव्हा चेंडू पत्र्याला लागून आतमध्ये प्ले मध्ये येईल तेव्हा तुम्हाला पळून धावा काढायच्या आहेत. बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रात 1 धाव असेल. आणि ऑफ साईडला जिथं पिंक कलरचा पडदा आहे, गुलाबी रंगाचा जो पडदा आहे आणि लाकूड लावलंय तिथे एक पिंक कलरच्या पडद्याच्या पुढे देखील थोडा तिथून चौकार सुरू होतोय. पडद्याच्या पुढे जर आपण बघितलं ना, एक लाकडी काठी उभी गेल्या आयोजकांच्या माध्यमातून, त्याला देखील पिंक कलरचा कपडा लावला आहे. तिथून चौकार सुरुवात होईल. बॉलर कोण आहे दादा? तर सामन्याला सुरुवात होताना बघतोय आपण सलामीचे फलंदाज आले तर सरसोळे संघाकडून, सरसोळे 40+ संघाकडून शशी, त्याच्या जोडीला मदतीला साथीला नॉन सेकंडला दिसेल जयेश. आणि गोलंदाजी सुरुवात होईल जुगाव संघासाठी. गोलंदाज आलाय विजय. तसेच नेहरूगावचा एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि जबरदस्त खेळाडू निगमदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचे देखील मी शहर शब्द सुमनाने स्वागत करतोय. आणि आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा देखील सत्कार आणि सन्मान केला जाईल. येणाऱ्या प्रत्येक आपल्या भावाचा, बंधूचा, मित्राचा सन्मान करत असताना ही कमिटी निगमदादा म्हात्रे यांचा सत्कार आणि सन्मान या मंचावर करत असताना आयोजन कमिटी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा, प्रत्येक मित्राचा, प्रत्येक भावाचा आणि प्रत्येक आपल्या सहकार्याचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती आपण बघतोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा देखील येतोय. यानंतरच्या आगामी लढीत देखील मी अगोदरच कॉल देतोय. गोंडकोडे वर्सेस पावडे, गोंडकोडे संघ पावडे संघ. जोगावचे गोपीनाथ पाटील यांना विनंती असणार आहे की आयोजकांतर्फे तुम्हाला मंचावर बोलवण्यात येत आहे. गोपीनाथ पाटील, जोगाव. मंचावरती मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून बघायला मिळतोय. प्रत्येक येणाऱ्या अतिथी देवोभव ही परंपरा जपत असताना ही आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून सत्कार आणि सन्मान येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा होताना बघतोय आपण. तसेच रामचंद्रजी हे देखील वाशीजोगावचे ते देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय त्यांनी देखील आपण समोरच्या कक्षात आसन होण्यासाठी यायचं आहे. सामन्याकडे लक्ष वेधू दे. 2 चेंडू 3 धावा तोडून काढत जयेशने. आता मात्र चेंडू टोलवलाय कार्पेटच्या साईडने. चेंडू डिले जातोय डन करिता क्षेत्ररक्षकाच्या मगरमिडीमध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावेवर मात्र स्कोर पुढे सरसावतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 4 वरती. शशी खेळतोय वैयक्तिक 3. जयेशने मागच्या चेंडूवरती खातं खोललाय. स्ट्राईकला आला आता शशी. गोलंदाजी सुरुवात करतोय विजय. आणि हा चेंडू आता ओव्हरपिच प्रकारचा चेंडू हवेत खेळून काढला. खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आणि सहज सोपा झेल टिपला जातोय. पहिला विकेटचा पतंग होताना दिसतोय. तसेच सन्माननीय श्री मनोहर राऊत सर इथे उपस्थित झाला. त्यांचा देखील सत्कार आणि सन्मान करत असताना येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सत्कार आणि सन्मान इथे आपल्याला बघायला मिळतोय. अतिथी देवो भव ही परंपरा जपत असताना, ही हिंदू संस्कृती जपत असताना ही आयोजन कमिटी 40+ कुक्षगाव आणि ह्या मंचावर आपल्याला हे चित्र आपल्याला वारंवार बघायला मिळणार दिवसभर या स्पर्धेच्या दरम्यान. कारण हे मंच क्रिकेटचा आहे. या क्रिकेटच्या मंचावरती येणारा प्रत्येक क्रिकेट प्रेमी, प्रत्येक मान्यवर यांचा सत्कार आणि सन्मान आणि आदराने सत्कार आणि सन्मान करताना आपल्याला ही कमिटी दिसेल. क्रिकेट आणि क्रिकेट निश्चितच क्रिकेटवर आमाप प्रेम करणारी मंडळी आपण बघतोय. आणि क्रिकेटने वेळच तेवढा लावून ठेवलाय. प्रभाकर दादा, क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं 1932 साली आपण क्रिकेटला सुरुवात केली.
सी.के. नायडूंच्या अंडरमध्ये 1932 साली पहिला टेस्ट बॉलचा आपण सामना खेळलो टेस्ट क्रिकेटचा. इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि तब्बल 51 वर्षानंतर योगायोगाने त्याच मैदानावरती आपण वर्ल्ड कप जिंकला कपिल देवच्या नेतृत्वाखाली. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत क्रिकेटच्या चाहत्यांच्या काही सीमा नाहीये. खऱ्या अर्थाने 1983च्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खऱ्या अर्थाने तेव्हा आपल्या क्रिकेटची नीम राखली गेली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत क्रिकेटचा अमाप प्रेक्षक वर्ग आपण बघायला मिळतो, चाहता वर्ग बघायला मिळतो. त्यानंतरची नॅटविस सिरीज असेल, 2007चा तो वर्ल्ड कप असेल, 2011चा तो धोनीने जिंकलेला वर्ल्ड कप असेल, 2023चा लेटेस्ट सूर्यकुमारने झेल घेऊन तो टिपलेला अप्रतिम झेल टिपून आपल्याला वर्ल्ड कप दिला असेल. अशा अनेक आठवणी आपल्या स्मरणात आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम माझ्या माध्यमातून आपलं आज दिवसभरातून तुम्हाला बघायला मिळेल. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटच्या ह्या मंचावरती, क्रिकेटच्या ह्या पटलावरती अशा अनेक आठवणीला उजाळा देण्याचं काम माझ्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. नक्कीच अमर, क्रिकेटला फार मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या आपण खरोखरच साक्षीदार आहोत. आजही आपण त्याची प्रशंसा करतो. 1983चा वर्ल्ड कप जो आपल्याला एक टर्निंग पॉइंट आहे आपल्या देशासाठी, खूपच उत्कृष्ट असा जो सामना झाला होता 1983चा. त्या सामन्यानंतर मात्र खरोखरच आपल्याकडे आपल्या भारतीय टीमकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता संपूर्ण जगाचा, तो बदललेला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मागे वळून न बघताना आपण खरोखरच वर्षागणिक आपण प्रगती केलेली आहे. इथे मात्र 2 विकेट गेलेले आहेत लागोपाठ. आणि आता बोलूया उमेश गोलंदाजीसाठी. अमर, अरे जयश याची अजून एक दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. मागच्या चेंडूवरती एक चांगला फटका डोलावला, षटकार बघायला मिळतो. षटकाराशी मात्र धावसंख्या पुढे सरसावेल, 10च्या घरात जाईल, दशकात जाईल, 2 अंकात जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 4. चांगलं षटक फेकलं विजयाने आणि 2 बळी मिळवले आणि सारसोळे संघाला थोडंसं अडवून ठेवलं होतं. आता मात्र ह्या षटकाची सुरुवात श्रीगणेश चांगला करताना दिसतोय हा फलंदाज जयेश. पुढील फटका आता मात्र डिपिशमेंट विकेट मध्ये जातोय. चांगलं साजेसं क्षेत्ररक्षण होतं. एकदा धावून पूर्ण तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. या 2 महत्वपूर्ण धाव येतील. या 2 धावांशी मात्र संघ पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचले 12. गोलंदाज आहे बोलण्यावरती, मार्कवरती उमेश. स्ट्राईकला दिसेल परत एकदा जयेश. उमेश वर्सेस जयेश ही चकमक. आणि हा चेंडू आता मात्र खेळून काढला. चेंडू जातोय निश्चित त्याचा घोषित क्षेत्रात. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावेशी पुढे सरसावला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13. निश्चित प्रभाकर दादा, आपण क्रिकेट बद्दल चर्चा करतो, क्रिकेट बद्दल बोलत होतो. 1983च्या वर्ल्ड कप बद्दलची चर्चा जरूर जारी राहणार. आणि हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढला. झेल खाली तोच क्षेत्ररक्षक येतोय ज्याने पहिला झेल टिपला होता कुमार, त्याच्या माध्यमातून टिपला गेला हा दुसरा झेल बघायला मिळतोय. एड अनदर ब्रिलियंट सेफ हँड्स फ्रॉम कुमार. आणि तिसऱ्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन. तीन फलंदाज बाद झाले. जयेश परत जाताना दिसतोय आणि परत पाठवला त्याला. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता, चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेला आणि चांगला झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र खेळपट्टीवरती जाताना दिसतोय सारसोळे 40+ संघाचा तारणहार उदय तांडेल, ज्याने मागच्या सामन्यात निर्णायक खेळी खेळली. त्या खेळीच्या बळावरती कुठेतरी त्यांनी 56 धावांवरती जाऊन पोहोचला संघ, सारसोळे संघ. आणि विजय संपादित केले होते आणि त्याच्या महत्वपूर्ण धावा होत्या त्या इनिंग मधल्या. आणि त्या धावांच्या जोरावरती त्यांनी 4 चेंडू फेस केले होते. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 15 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं होतं आणि त्या 15 धावा खूप महत्वपूर्ण ठरल्या सारसोळे संघासाठी. कारण त्या 15 धावांच्या बळावरतीच कुठेतरी चांगला टार्गेट सेट केला आणि विजयश्री संपादित केला. आता उदय तांडेसाठी टाकलेला जबरदस्त फटका, चेंडू मात्र लो फुटाचा होता. आता मात्र दुसरा द्यायचा प्रयत्न दिसतो आपल्याला तिथं मैदानात. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 15.
मागच्या चेंडूचं जर विवेचन करायचं झालं तर लो फुटस प्रकारचा चेंडू होता, कडक फटका, पास टू द बॉलर खेळला, नवसाईकला असलेला फलंदाजाला देखील हलवून गेला फटका. आता मात्र फुटस प्रकारचा चेंडू हवेत खेळून काढला, क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगला प्रदर्शन, ब्रिलियंटली टेकन विथ सेफ हँड्स बघायला मिळत आहेत. जुगावचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि त्याचं प्रदर्शन बघायला मिळतंय. अजूनपर्यंत तरी कुठलीही चुकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळत नाहीये, कुठलाही झेल सुटला गेला नाहीये, चांगले सेफ हँड्स बघायला मिळतात. आणखी एक फलंदाज बाद होतोय, महत्वपूर्ण फलंदाज. उदय याची खेळी महत्वपूर्ण होती या सामन्यामध्ये, निर्णायक खेळी करण्याचा मानस घेऊन उतरलेला उदय मात्र आता निराशाने नाराज होऊन मैदान सोडताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती दिसेल आपल्याला फक्त आणि फक्त 15. चार बाद 15, 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.5च्या सरासरीने धावसंख्या उभारताना दिसत आहेत. निशिकांत निशी या नावाने प्रचलित असलेला हा आणखी एक दर्जेदार खेळाडू, जुगाव संघाचा एक मातबगर खेळाडू म्हणून ओळखला जातो. फिटनेस जबरदस्त आहे, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतो. बघू या सामन्यात गोलंदाजी कशी करेल. त्यानंतरच्या आगामी लढत कॉल देतोय मी. बोनकोडे संघाचा कर्णधार 40+ बोनकोडे वर्सेस 40+ पावणे संघ. 40+ पावणे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. 40+ बोनकोडे संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल, बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. तिसरं षटक चालू आहे, 4 षटकांची लढत, म्हणजे 2 षटकानंतर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. आणि हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता महेंद्र, त्याच्या डोक्याच्या वरून गेला जस्ट. एकदा 2 फूट. आता मात्र चुकी होती आणि चुकीचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 1च्या 2 कशा मिळतील याच्याकडे लक्ष होतं आणि त्या लक्ष ठेवत असताना 2 धावा सहजरित्या पूर्ण गेले. थोडीशी चुकी झाली कलेक्ट करताना गोलंदाज निशी याची, आणि तेवढी चुकी पुरेशी होती दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी. ह्या 2 धावा मिळतात. 2 धावा निशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. आता मात्र आडव्या बॅटने खेळला चेत्ता क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षण, अजून एक फलंदाज बाद. ह्या इनिंग मध्ये 4था सक्सेसफुल झेल घेतला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन, पृथक्करण, सराव आणि सराव आणि सराव बघायला मिळतो इथं. चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असलेल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं बघायला मिळत आहे. आता मात्र मिथून बाद झालाय. 15 धावसंख्येमध्ये आणखी एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 15 मनोज दादा. सॉरी 17 धावा. नवीन फलंदाज अभिमन्यू. चेंडूवरती यश संपादित केला. आता मात्र नवीन फलंदाज आलाय, स्वतः कर्णधार सर सेनापती ऑफ द टीम ऑन द क्रीज अभिमन्यू. त्याच्यासमोर निशिकांत बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना 5 कमी फलंदाज बाद झाल्यात. अर्धी फळी डगआउटला गेले आणि हा पुढील चेंडू आता मात्र अजून एक हवेत खेळून काढलाय. आणखी एक झेल बघायला मिळतोय. अजून एक चांगला झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक 2 विकेट्स फॉर द निशी. आणि जुगाव संघाचा दमदार खेळ बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक करत असताना जबरदस्त कामगिरी, गोलंदाजाला तेवढी चांगली पूरक साथ मिळताना आपल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र कर्णधार देखील परत जाताना दिसतोय. 6वा फलंदाज, 6वा हादरा बसतोय 40+ सारसोळे संघाला. प्रत्येक झेल महत्वपूर्ण असतो आणि ह्याची जाण असताना चांगला खेळ साकारताना दिसत आहेत जुगावचे संघाचे क्षेत्ररक्षक. अजूनपर्यंत ह्या सामन्यामध्ये 5 झेल टिपल्यात त्याच्या माध्यमातून.
दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ऑन हॅट्रिक दिसतील आता आणि हॅट्रिक चेंडू फेस करण्यासाठी जातोय फलंदाज सुशांत. हॅट्रिक चेंडू फेस करण्यासाठी तयार सज्ज. निशिकांत. या स्पर्धेतील आपल्याला दुसरी हॅट्रिक बघायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक बघितली आपण नवरात. शाहबाज संघाचा नवरात याने हॅट्रिक प्रस्थापित केली. आता पुढील चेंडू हॅट्रिक बॉल निशिकांत आणि हा चेंडू येतोय जितबाला. वेगावरती स्वार असताना गोलंदाज चांगल्या जागी चेंडू डिलिव्हर करतोय. एसटी रक्षक तेवढा चांगला एसटी रक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. उमेश यंगस्टरला देखील लाजवलं जाईल प्रभाकर दादा असं एसटी रक्षक बघायला मिळतंय. काय सेफ हँड्स आहेत. मागच्या सामन्यात आपण पद्माकरचं एसटी रक्षण बघितलं सरसोळे संघाचा. आता इथं आता उमेश एसटी रक्षक भूमिकेत असताना चांगला एसटी रक्षक आता जेल दिसतोय. चांगला प्रयत्न तिथं मात्र डाव्या बाजूने चेंडू चालला होता त्यांच्या जेल घेण्याचा प्रयत्न चांगला गेला पण अपयशी ठरले. अशी जेल असतात तर आपल्याला हाताला चिटकतात ते घेतले जात नाही तर चिटकतात. असा प्रयत्न केला होता पण तो चेंडू त्यांच्या हातात विसावला नाही चिकटला नाही असं म्हणले मी. पण एक धाव मिळाली. एका धावून मात्र स्कोर पुढे सरसावलाय 18-18 आणि हा फटका तो ऑफ साईडला कडक फटका डोलावला आहे. तिथे मात्र पत्रावरती चेंडू आदळतो. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करताना दिसतात परंतु फक्त 2 धावांवरती सिमिट राहावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 3 षटकांची सांगता झाले. 3 षटक संपल्या तर धाव संख्या 20-20 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. गोलंदाजीचं विश्लेषण जर सांगायचं झालं ना तिन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट मिळवलेत. आतापर्यंत जे 3 गोलंदाज जुळवासाकडे वापरले तर तिन्ही गोलंदाजांना यश मिळालंय. वैयक्तिक 2-2 विकेट घेऊन संघासाठी 6 फलंदाज बाद केले तिन्ही गोलंदाजांनी. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज. बघूया चौथं षटक. दिगंबर 6 चेंडू शेवटचे टार्गेट डिसाइडिंग ओव्हर. बघूया 6 चेंडूत कशा प्रकारे खेळ खेळेल दिगंबर आणि कशा प्रकारे खेळ खेळतील 40+ सारसोळे संघाचे दोन्ही फलंदाज सुशांत आणि मनोज. खास करून मनोज टानेल. आता मागचा फटका बघितला ना तर त्यांच्याकडे क्लास आहे दर्जा आहे क्षमता आहे. सुशांत याला देखील चांगला खेळ साकारावा लागेल. आणि हा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू आता मात्र घोषित क्षेत्रात. गोलंदाज हुशार आहे त्याला मध्ये अखोट टप्प्याचा चेंडू जाणून बुजून टाकला गेला त्यांच्या माध्यमातून. आपण बघितलं ना तर मागच्या बाजूला एकच धावा आहे आणि वळून खेळण्याचा भाग पाडला फलंदाजाला तिकडे. त्यामध्ये एक स्वरूपात धावा जर माझ्या षटकात झाल्या तर त्यांचं काही नुकसान होणार नाही. तिथं कमी नुकसान होईल. आणि त्याच प्रयत्नाने सुरुवात केली. अखोट टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला. फलंदाजाला जाणून बुजून लेग साईडला बिहाइंड द विकेट खेळण्यासाठी भाग पाडलं आणि फक्त एकच धाव मिळाली मागच्या चेंडूवरती. धाव संख्या 21. यानंतरच्या आगामी मॅचचा कॉल देतो पुन्हा एकदा. 40+ बोनकोडे वर्सेस 40+ पावणे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. पावणे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. आता मात्र हा घोषित क्षेत्रात खेळून काढण्या पंचांचा वैयक्तिक किंवा सांघिक रिव्ह्यू नसेल इथं आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचित करण्यात येते आणि ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. पंचांचा जर काही निर्णय असेल पार पाडवायचं इकडे. दुसरे पंच डिसिजनसाठी आपण इकडे प्रचारण करतो. मागच्या चेंडूचा डिलिव्हर केला होता फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. फलंदाजी करणारी टीम म्हणजे 40+ सारसोळे संघाने मागणी केली होती का
बीमरची मागणी केली होती, पण ऑनफिल्ड पंच जे दोन आहेत त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर नव्हतं. त्यांनी ते प्रश्नपत्रिका पुढे सोपवली आहे तिसऱ्या पंचांवरती आणि तिसऱ्या पंच निहाळणी करतील, पाहणी करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. अमन सिंग तिसऱ्या पंचाची भूमिकेत असलेले. हाईट साठी बीमर साठी कॉल होता, तो पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड पंच अमन आणि आकाश खळे. अमन सिंग दिसतात आपल्याला थर्ड अंपायरच्या भूमिकेत. विनय शर्मा आणि आकाश खळे हे ऑनफिल्ड पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केली गेली बीमर साठी. पंच निहाळणी करतात. डिसिजन महत्वपूर्ण असेल कारण एक चेंडू देखील आणखी मिळेल किंवा एक चेंडू कसा गणला जाईल ह्याच्याकडे देखील लक्ष लागलं असेल दोन्ही संघांचं. आपण बघताय, आपण अनुभवताय 40+ मास्टर कपची ही कुक्षेतगाव 40+ आयोजित स्पर्धा. या स्पर्धेचा दुसऱ्या दिवशीतील ही चालू असलेली लढत जुळगाव 40+ वर्सेस 40+ सारसुळे. चला थर्ड अंपायरने आम्हाला सूचित केलाय, अँगल नाहीये, त्यांना दिसत नाहीये, तर ऑनफिल्ड पंचांवरती निर्णय दिलाय. मागच्या चेंडूवरती 1 धावाला स्कोर झालाय. 22 धावसंख्या 22. शेवटच्या षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या सारसोले 40+ संघाची 22. पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र आकुटचा चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय पुन्हा एकदा डी मारे घोषित क्षेत्रात. आणखी एक धाव. धावसंख्या 23. सुशांत याला मात्र वारंवार आकुट टप्प्याचा मारा बघायला मिळतो. पहिला चेंडू देखील आकुट टप्प्याचा चेंडू लेग साईडला खेळण्यासाठी भाग पाडला. ह्या चेंडूवरती देखील तसंच चित्र बघायला मिळतंय. स्लोवर बॉल लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न मानस आणि लेग साईडला चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. गोलंदाज आहे दिगंबर. बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र मिड विकेटला खेळून काढला. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित जात आहे, त्याच्या डोक्याच्या वरून जातोय आणि हा निर्णायक चौकार येतोय. कारण जिथे धावसंख्या एक स्वरूपाने पुढे जात होते आता मात्र चौकार येतोय. तिथला क्षेत्ररक्षक आता मात्र थोडासा चुकी करतोय, टप्प्यावरती थांबला आणि चेंडूने मात्र त्याला दगा दिलाय, त्याच्या डोक्याच्या वरून गेला. चौकार मिळाला. चौकाराने मात्र सोळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27-27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. पुढील चेंडू आता मात्र जोर कस मारवायचा होता सुशांत यांना, मात्र कनेक्शन काही टिकसा होत नाही, करता येत नाहीये, कनेक्ट करता येत नाही बॉल बॅटवरती. हा येतो निर्धाव चेंडू. 5वा चेंडू निर्धाव येताना दिसतोय आपल्याला. शेवटचा लास्ट डिलिव्हरी, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो सुशांत. आणि हा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात जातोय. मॅचच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र या इनिंगची सांगता होते. संघाची धावसंख्या 4 षटकांची समाप्तीनंतर 28 आणि 29 धावांचं टार्गेट असेल. प्रथम फलंदाजी करत असताना 40+ सारसोली संघाने 28 धावा डोलून काढल्या 4 षटकात. 29 धावांचं टार्गेट, 29चं टार्गेट.
इनिंगचा खेळ संपलाय. 31 धावांचा टार्गेट सेट केलाय. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय 40+ क्रिकेटचा हा थरार. 40+ कुक्षेगाव आयोजित ही मास्टर 40+ ची स्पर्धा आणि मंचावरती आपण बघू शकतात आदरणीय सन्माननीय मास्टर प्रदीप सर इथे उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय श्री प्रकाश दादा इथे उपस्थित आहेत. तसेच निलकंठ दादा देखील उपस्थित आहेत. हे दिग्गज मान्यवरांची इथे उपस्थिती आज लाभली आम्हाला मंचावरती. आणि चालू सामन्यावरती मध्ये त्यांची चर्चा चालू आहे ते होत राहणार. आज बिन क्रिकेट लवर आम्ही क्रिकेटवरती नेहमीच चर्चा करणार आणि जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व होतो ना तेव्हा आपल्या माध्यमातून क्रिकेटवरती असलेलं प्रेम बाहेर येणारच मित्रांनो. आणि ते चांगलं देखील आहे. या धावपळीच्या युगामध्ये आपण आयुष्य जगत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं मनोरंजनाची आणि मनोमंथनाची गरज आहे. आणि याच मनोरंजनाकडे आणि मनोमंथनाकडे वळवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्याच क्रिकेटचा महासंग्राम आपण आता अनुभवतोय, बघतोय. 40+ कुक्षेगाव आयोजित ही स्पर्धा 3 दिवशी चालणारी ही स्पर्धा. कालच्या दिवसभरामध्ये चांगले सामने खेळले गेले. कालच्या दिवसभरामध्ये कोल्हापूर संघ पुढे सरसावलाय. दोन संघ पुढे सरसावलं बघितलं आपण. काल बेलापूर देखील पुढे सरसावला आहे. गावदेवी सानपाडा संघ याने देखील पुढच्या फेरीत प्रचारण केलाय. आज बघूया आजचे कुठले संघ आपल्याला मिळतात ते. आज दिवसाअखेर आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल. चर्चा चालू होती मगाशी क्रिकेटची सुरुवात, क्रिकेटवर आपल्याला वाढलेलं प्रेक्षक वर्ग, क्रिकेटवरचं प्रेम. प्रभाकर दादा, आपण क्रिकेटबद्दल चर्चा करत असताना 1983च्या वर्ल्ड कप बद्दल आपण चर्चा करत होतो. कपिल देवने तो घेतलेला झेल आणि त्यात 183 धावा डिफेंड केल्या आणि आपण म्हणतो लो स्कोर होता. लो स्कोर कॅन बी डिफिकल्ट आणि ते त्यावेळी सिद्ध देखील. पहिल्याच आपण तो सामना बघितला, त्या सामन्यात आपण चित्र बघितलं. 183 कपिल देवचे उद्गार होते, आपण काढल्यात, त्यांना देखील काढायचे आहेत. तुम्ही देखील तुमचा आत्मविश्वास तसा ठेवायला पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाने खेळून तो वर्ल्ड कप जिंकला गेला. आणि तेव्हाची नीम राखली गेली. तेव्हापासून त्याच्या आतापर्यंत क्रिकेटच्या प्रेमींची अमाप संख्या आपल्याला बघायला मिळते या भारतवर्षामध्ये. नक्कीच अमर, खरोखरच एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्या मॅच मध्ये आपण बघितलेली होती की क्रिकेट हा सांघिक गेम आहे. 11 प्लेयर, 11 खेळाडू. या 11 खेळाडूंचा जो खेळ झाला होता 1983ला, सुरुवातीला बलविंदर सिंग संधू यांचा जो इनस्विंग चेंडू होता आणि त्या चेंडूवर जी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यानंतर जी सुरुवात झाली, खरोखरच सर्व खेळाडू, इव्हन मोहिंदर अमरनाथ, त्यांची गोलंदाजी खूप सुंदर होती. त्यानंतर जो झेल होता कपिल देव यांचा, तो झेल एक निर्णायक झेल म्हणावा लागेल. मदनलाल यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला होता 1983. आणि त्याच वेळेला मी सुद्धा त्यावेळेला आमच्या ठाणे कॉलेज क्रिकेटला खेळत होतो आणि तो एक मोसम होता, खेळ होता. खरोखरच उत्कृष्ट. डेस्मंड हेन्स, गॉर्डन ग्रीनिच सारखे जोडी, विख्यात ओपनिंग बॅट्समनची जोडी त्यावेळेला, आणि त्यांना बीट करणं म्हणजे हॅट्रिकचा जो त्यांचा सन्मान मान होता. खरोखरच ती टीम त्यावेळेला स्ट्रॉंग टीम होती आणि त्या टीमला आपण ब्लॅक हॉर्स म्हणून होतो त्यावेळेला. कोणालाही वाटलं नसेल, पण त्यावेळेला मात्र 1983ने विश्वविक्रम केला भारतीय संघाने. आणि त्यानंतर मात्र खरोखरच उत्कृष्ट असा एका पाठोपाठ एक सरस अशी कामगिरी करत आतापर्यंत आलेला आपला संघ. तोच आजपर्यंत खरोखरच आपण प्रत्येक वेळेला आपण आयसीसी फायनल मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या वेळेला दुर्भाग्य की आपण थोडासा पाठीमागे आहोत. अमर, याचा चांगला उल्लेख केला दादा आपण. क्रिकेटवरचं प्रेम असलेलं हे जाणकार व्यक्तिमत्व प्रभाकर दादा यांच्या माध्यमातून ते विश्लेषण आपण ऐकलं आणि ते विश्लेषण करत असताना मी ऑब्झर्व करतो दादा, तुम्हाला तुमच्या अंगावरती शहारे झालेत, त्या आठवड्या आहेत. त्या आठवड्या क्रिकेटने आपल्याला काय दिलाय तर क्रिकेटने अशा अमाप आठवड्या आपल्याला दिल्यात, त्या आपण जतन करून आहोत मनामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता मात्र त्या जुन्या आठवणी प्रत्येक क्रीडाप्रेमींपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करू या स्पर्धेमध्ये. त्याला सामन्याला सुरुवात होते. मनोज टाटे बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती आता मात्र सिंगल. दुसऱ्या खेळाचा प्रयत्न पद्माकरकडे थ्रो होतोय, परंतु खराब फुलकी म्हणता येईल. अजून एक धाव जोडली जाईल. आधीचा धावा कमी म्हणजे काय, दुष्काळात 13वा महिना.
तिथं धावा कमी असताना अजून एक चुकी होती. थोडासा बाउन्स बॅट बाउन्स मिळतो पद्माकरला आणि तो बॅट बाउन्स कलेक्ट करताना थोडीशी चुकी होतीये. परेशानी चेंडू फेकला होता, थोडासा बॅट बाउन्स झाला, चेंडू बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रामध्ये आणखी गेला, आणखी एक धाव जोडली गेली, धाव संख्या जाऊन पोहोचली 4 वरती. येस दादा, क्रिकेटचं प्रेम खरोखरच अमर. आपण त्यावेळेला बघितलं होतं, टीव्ही हे माध्यम नव्हतं, ट्रान्झिस्टर घेऊन लोक रस्त्याने जात होते, आम्ही थांबून बोलायचो अंकल स्कोर कितना हुआ, आणि तो एक खरोखर क्षण आपल्याला एक उत्कंठावर्धक असायचा. चला सामन्याकडे वळूया. आणि खरोखर तर त्यावेळेला त्यावेळेला आम्ही कॉलेजला असताना कॉमेंट्री करत होतो, आणि त्यावेळेला मी बघायचो की चेंडू मारलाय, स्क्वेअर लेगला, मग कुठे असेल, कसा असेल, किती डीप गेलेला आहे, त्याचा अंदाज आणि एक जजमेंट करायचो आणि तो क्षण अनुभवायचो. कारण त्यावेळेला बघायला मिळत नव्हतं, परंतु क्रिकेट ट्रान्झिस्टरच्या माध्यमातून आम्ही तो सुख जे क्रिकेटचं होतं ते घेत होतो. अमर, निश्चित आत्ता मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू सरळ झुलकावून दिलाय. महेंद्र 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 हे नाव परिचित आहे आम्हाला, त्याच्या माध्यमातून टोलवलेला हा जबरदस्त षटकार बघायला मिळतोय. नक्कीच अमर खरोखरच कॅप्टन्स इनिंग त्यांनी खेळली होती मागच्या बिगा टुर्नामेंट मध्ये आणि कप जिंकून दिला होता. महेंद्र असा खेळाडू आहे, डॅशिंग डायनामाइट खेळाडू आहे, जर का त्याची बॅट लागली तर त्याला थांबवणं कठीण असतं. ज्याप्रमाणे रोहित शर्मा, त्याप्रमाणे जो गावचा हा महेंद्र, खरोखर स्ट्रॉंग मॅन महेंद्र ज्याला म्हणतात, तोच त्याची आज पुनरावृत्ती करून दाखवताना दिसतो इथे. अमर, निश्चितच दादा, मागील फटका षटकार 11 धावांवर निर्णय. आता मात्र पुन्हा एकदा तसाच प्रकारचा प्रयत्न, पण मात्र कनेक्ट करता आला नाहीये. डॉट बॉल येतोय. चला मी विनंती करेन नेक्स्ट मॅचचा टॉस साठी बोनकोडे संघ 40+ बोनकोडे वर्सेस 40+ पावणे संघ, दोन्ही संघाच्या संघाने विनंती करेन मी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी सज्ज व्हायचा आहे. सामना मात्र आता थोडासा जुगावच्या बाजूने जाताना दिसतोय, कारण महेंद्र चांगला खेळ साकारता दिसतोय. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एवढ्या लोक भाकीत करणं योग्य ठरणार नाहीये. पद्माकराचं चांगलं यष्टीरक्षण आणि डेड बॉल झालाय. पद्माकर एक हसमुख चेहरा आहे, खेळमेळीच्या वातावरणामध्ये खेळ करत असताना. डॉट बॉलने मात्र सांगता गेलं मनीष टांडेल चांगलं षटक फेकलं होतं. एक जो फुटो चेंडू जर वगळला ना, तर ते षटकाचं विवेचन जर करायचं म्हटलं तर 5 चेंडू चांगले फेकले गेले होते त्यांच्या माध्यमातून, पण तो एक चेंडू दगाच देऊन गेला आणि त्या एका चेंडूमुळे धावसंख्या आपल्याला बघायला मिळते पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 11 रन्स. आपण चर्चा करत होतो, तुमचा अनुभव आम्ही ऐकतोय. क्रिकेट त्या टायमाला तुम्ही ट्रान्झिस्टर रेडिओवरतीच आपण सामने ऐकत होतो आणि ते चित्र अजून प्रत्येकाच्या स्मरणात असतील. नक्कीच नक्कीच. आणि त्यावेळेला एक आपल्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये कपिल देवचे जोडी करसन घावरी होते, हँडसम ब्युटिफुल पर्सन, आता त्याचा उल्लेख करायचे. त्यावेळेला सुरेश सरैया, किशोर बुमानी आणि त्यावेळेचे जे कॉमेंटेटर, मेरे भाइयों बहनों देखिए क्या बात है, बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ देखा जा रहा है. और यहाँ से करसन घावरी आ रहे हैं हमारी ओर से, पहले की तरफ से आ रहे करसन घावरी, डैशिंग डायनामाइट एंड ब्युटिफुल पर्सन फ्रॉम मुंबई, असं त्याचा उल्लेख असायचा. आणि काय खूप खूप त्याची एक प्रशंसा व्हायची. तर अजूनही त्यांना आम्ही इथे बघितलेलं चेंबूरला आता मागच्या आठवड्यामध्ये, जसं तशी पर्सनॅलिटी त्या माणसाची, करसन घावरी खरोखरच. ओव्हर टू अमर. निश्चितच हे लेजेंड्स आहेत, अजून असे भरपूर आवाज आहेत प्रभाकर दादा. यासिर अमीन सर असतील, ते आवाज आहेत ना, ते प्रत्येक ट्रान्झिस्टर ज्यांनी त्या क्षणाला ऐकला ना, ते त्यांच्या काळात अजूनपर्यंत वाजत असतील. त्यांचा आवाजच तसा होता आणि बोलायची शैली, ढप, शब्दांची फेक, तिथे आपल्या त्यांच्या माध्यमातून आपण कानावरती अजूनपर्यंत असेल. यासिर अमीन सरांच्या बद्दल बोलायचं झालं ना, तर बहिणोवर भाईयो, कधीच त्या भाईवर बहिणीने बोलले, कधीही सुरुवात तरी बहिणोवर भाईयो अशी करताना बघितलं आपण, ऐकले त्यांना. त्यांच्या माध्यमातून जर प्रथम मी जर कोणाला चांगलं म्हणजे भरपूर असतील प्रभाकर दादा, पण त्यांची जी छाप पडली ना माझ्या मनावरती, एक अप्रतिम गीतांजली कार्यक्रम आपण बघितला असेल त्यांच्या माध्यमातून. प्रत्येक वेळा जर आपण गाण्याचा कार्यक्रम ऐकला असेल, त्या क्षणाला एक आवाज आणि त्यांच्या आवाजाची फेक जबरदस्त होती. आता मात्र चेंडू टोलावलाय. 8 अनदर बिग 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 हिट. महेंद्राचा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. नक्की. दिस इज कॉल्ड द पॉवर टायमिंग अँड एलिव्हेशन ऑफ द क्रिकेट
एव्हरीथिंग इज देअर फ्रॉम महेंद्र ओनली. खरोखर एक जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल. काय एलिव्हेशन होतं, काय ताकद होती, एक जबरदस्त ऑन साईडला लांब ऑनच्या दिशेने अगदी उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. डोळ्याचा पारणं फिरेल असा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर राईट मोर द विकेट. पुन्हा इथे मात्र डिफेन्सिव्हली खेळलेला आहे. ऑफ साईडला मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक एक धाव सहजगत्या काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र थोडीशी सहजगत्या सामना जिंकतोय की काय दुर्गाव असं पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. काय होईल कोणत्या क्षणाला ते सांगू शकत नाही. सज्ज होतो गोलंदाज, सज्ज होतो बॅट्समन. पुन्हा एकदा जोरदार शॉट चेंडू येतोय. क्या बात आहे, लवली शॉट. इट इज ओव्हर द फेन्स फॉर द 6 रन. जबरदस्त शॉट म्हणावी लागेल. एका पाठोपाठ एक सरस षटकार इथे पाहायला मिळतोय. कधी महेंद्र कधी प्रदीप, दोघांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सामन्यावर पूर्ण असं प्रभुत्व घेताना दिसतोय तो चुरगाव. अमर दादा ह्या षटकाराने मात्र सामन्याची हवा काढून ठेवली. या षटकारणीशी जुळगाव 40+ संघ जाऊन पोहोचला 25 वरती. 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आता जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. जस्ट 4 रन्स नीडेड टू विन. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज फ्रॉम द बोथ द पेअर. आणि हा चेंडू खेळून काढला उदय दांडेल यांच्या वरून जातोय. हा येतोय विनिंग फटका, विनिंग चौकार प्रदीप याच्या बॅट मधून. व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश फॉर प्रदीप. मला नाणेफेकीच्या कॉलसाठी मी पुन्हा एकदा कॉल देतोय. बोनकोडे संघ 40+ बोनकोडे संघ, 40+ पावणे संघ